सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व मायबाप जनतेला मी मनापासून अगदी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या आशीर्वादाने आज माझ्या आई सुनीताबाई मुंजाजीराव शिंदे या अपक्षीय निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना शिटी निशाणी मिळाली आहे. सर्वांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, विकासाच्या मुद्द्यावर आपण माझ्या आईला मतदान करावं आणि शिटीला निवडून द्यावं आणि एक चान्स आम्हाला मिळावा अशी सर्वांना माझी विनंती. तुमच्या वार्ड क्रमांक 3 मधले प्रमुख समस्या काय आहेत? आमच्या वार्ड क्रमांक महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणले की आपल्याला नळाच्या पाण्यापासून घंटागाडी असेल, गटारे असतील, या सर्व गोष्टीचे प्रश्न आपल्यासमोर येतात. परंतु जेवढं माझ्याच्यानं शक्य होईल या लोकराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, आपण 3 नंबर प्रभागामध्ये फिरून जर पाहिलं तर आपल्याला जर कुठं रोड दिसला, सिमेंट रोड असेल, तर त्या लोकांना जाऊन विचारा की हा व्यंकटराव यांनी हा केलेला रोड आहे, किंवा नाली असेल तर तो आपल्याला ते नक्की सांगतील. कारण विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही. शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 3 मध्ये चांगला विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. जो विकास बाकी असेल तो विकास आम्ही 100% करण्याची ग्वाही तुमच्या समोर देतो. प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास झालेला आहे का नाही त्याच्या आधी? विकासाच्या परिभाषा 2 असतात. विकास करत असताना आपल्याला किती जरी कामे करत गेलो तर आपल्याला ते कमीच पडतात. आणि आपल्याला सांगायचं झालं विकास झाला का नाही, तर विकास हा माझ्या म्हणण्याने बऱ्यापैकी झालेला आहे. जो काही विकास झालेला आहे, दुसरे नगरसेवक आहेत, मग ते आहेत, मग तुम्हाला लोकांनी काय निवडून द्यायचं की तुमच्या मताने विकास झाला का नाही? बघा, मागील जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी जर विकासाचं काम केलं असतं तर मला हे कामं बोलावं लागलं नसतं. मला स्वतःला हे विकासाची कामे करायची गरज पडली नसती. मी तुम्हाला सांगायलो की शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास झालेला आहे. परंतु काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी या ठिकाणी विकास बिलकुल केलेला नाही, किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा दुसऱ्या इतर पक्षाचे असतील. मला म्हणजे वैयक्तिक कोणाला हे केलं ब्लेम केल्यापेक्षा विकासासंदर्भात का बोलत तुम्ही? काय झालं म्हणजे वैयक्तिक ब्लेम म्हणाले? व्यंकटराव माजी जिल्हा प्रमुख एवढं विचार करून का बोलायले? मी बिलकुल विचार करून बोलत नाही. मी तुम्हाला सांगत आहे मी काय काम केले या विषयावर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी ही विकासाची कामे केली आणि मी यापुढे कामे करणार. बघा, आपल्या सर्वांना सांगतो, दहशतीचा जर विषय असेल तर तुमच्यासारखे सामान्य कुटुंबातील सर्व मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज, हिंदू समाज, प्रत्येक समाजाचे युवक माझ्यासोबत आहेत आणि त्या युवकाची ताकद माझ्यासोबत असल्यामुळं या प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणाची दडपशाही, दादागिरी बिलकुल मी चालू देणार नाही. त्या मतदाराला धीर देत आहे. आपण जे म्हणतात ते एकदम योग्य आहे. या प्रभाग क्रमांक 3 मध्ये थोडंसं दहशतीचं वातावरण झालेलं आहे, परंतु आपल्याला या प्रभाग क्रमांक 3 मध्ये फक्त एकच उमेदवार आपल्याला दिसेल की जो ज्या ह्या दहशतीच्या वातावरणाच्या गोष्टी ह्या कानाने ऐकलेल्या असतात. नाही, पण तुम्हाला तुम्ही एक जिल्हा प्रमुख आहात, तुमच्याकडे मोठं पद होतं, तुम्ही दहशतवादाला तुम्ही नाव घ्यायला काय म्हणजे? तुम्ही जे दहशतीचा विषय काढलाय, हा विषय जसा तुमच्यापर्यंत आला तसा माझ्यापर्यंतही लोकांच्या तोंडातोंडी आलेला आहे. मी कोणाचं नाव घ्यायला घाबरत नाही. पुढारी असो किंवा गुंड असो, मी कोणालाही घाबरत नाही. पण आपल्याला मला सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांच्या तोंडातोंडी ऐकलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मी जाऊन शहानिशा करून ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याला कुठे जर कोणी दमदाटी करत असेल तर आज रात्री त्याच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. आमचा जाहीरनामा जर आपण पाहिला असेल, त्या जाहीरनाम्यामध्ये आमचे जे फोकस आम्ही मुद्दे केले, यापुढे आम्हाला जे करायचे, या प्रभाग क्रमांक 3 मधील विद्यार्थ्याला, खेळाडूंना त्यांना स्कूप द्यायचा, या ठिकाणची शैक्षणिक पात्रता वाढवायची, म्हणजेच आपल्याला नशेपासून लोकांना दूर करायचे आणि या यंग जनरेशनला त्यांचं काहीतरी भलं व्हावं यासाठी प्रयत्नशील आपल्याला व्हायचे.